आता AI आलं, प्रश्न आला समजा उद्या की AI मुळे काय झालं, बरोबर? तर AI मुळे सामाजिक बदल झाला. मग सामाजिक असं अचानक नाही लिहिता येणार ना आपल्याला AI मुळे काय सामाजिक बदल झाला. पण मग जर तुम्ही असा विचार केला की हा सर मर्टनमध्ये सामाजिक बदल विचार आपण डिस्कस केला होता बरं का. मग मर्टनमध्ये डिस्कस केला होता, मग AI आणि मर्टन कसं जोडायचं सर? कसं जोडणार AI आणि मर्टन? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो सिंपल कसं जोडणार तुम्ही? हेच ना रेफरन्स ग्रुप बिहेवियर थ्रू, बरोबर? की मी जो होतो, बरोबर, मी सर्वसामान्य नागरिक भारतातला, बरोबर, मला AI जमत नव्हतं, बरोबर, मग मी कोण झालो? नॉन मेंबर ग्रुप होऊन गेलो ना मी. ज्यांना AI जमत होतं ते मेंबर ग्रुप झाले, यस ऑर नो, राईट? मग मी AI शिकण्याचा प्रयत्न केला, मला शिकता आलं. मला शिकता का आलं? कारण आमचा समाज खुला समाज आहे. AIचे सगळे टूल आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, जागतिकीकरणाने ते पोहोचवलेले आहेत आमच्यापर्यंत, येस नो. मग मी ते शिकलो इंटरनेटच्या माध्यमातून आणि मग माझं काय झालं, गतिशीलता मिळाली मला, येस नो. मग मला जमायला लागलं AI, मग मी स्किल अडॉप्ट केले, बरोबर आहे का? म्हणजे सिंपल असाही प्रश्न आला उद्या की AI ने नोकऱ्या जातील का, तिथे सुद्धा मर्टन वापरू शकतो आपण. मार्क्सच्या भाषेत आता बोलू, AIचं डिस्कशन है ना. असं तुम्ही आपापसात चर्चा करायची ना की AI ला मार्क्सच्या भाषेत बोलायचं. आता कसं बोलायचं? सगळ्यात पहिली गोष्ट, AI आल्याने काय झालंय तुमचं? उत्पादनाच्या पद्धती बदलल्या, बरोबर? उत्पादनाची संसाधनं बदलली, उत्पादनाच्या पद्धती बदलल्या म्हणजे संसाधनं बदलली, सहसंबंध बदलले, बरोबर? पण आता काय गडबड झाली की पद्धती तर बदलल्या आहेत. हे पद्धती म्हणजे काय? MOP आहे ना. पद्धती म्हणजे MOP आणि त्याच्यात येतं तुमचं FOP आणि ROP. FOP काय आहे? उत्पादनाची संसाधनं, बरोबर, आणि हे सहसंबंध, बरोबर, बरोबर ना. आणि ह्या पद्धती तुमच्या. मग आता काय झालं, काय सांगितलं मार्क्सने? मग AI आलं सर. आता AIचं डिस्कशन करूया. AI से क्या हुआ सर की तुमचं AI आल्यामुळे उत्पादनाच्या पद्धती बदलल्या. उत्पादनाच्या पद्धती बदलल्या म्हणजे संसाधनं बदलली, सहसंबंध नाही बदलले आहेत, एक लक्षात घ्या, बरोबर? संसाधनं बदलली. पहिल्यांदा संसाधनं बदलतील ना, बरोबर? हेच मार्क्सने सांगितलंय आम्हाला. संसाधनं बदलली म्हणजे आता AIचा वापर करायला लागले सगळे, बरोबर? मग ही संसाधनं जी बदललेली आहेत, मग नवीन संसाधनं, न्यू FOP अँड ओल्ड ROP, जुने सहसंबंध, यांच्यात काय झालं? यांच्यात संघर्ष निर्माण झाला, बरोबर? यांच्यात संघर्ष नाही म्हणायचं, काय म्हणायचं शब्द? आंतरिक विरोध निर्माण झाला, बरोबर? डायरेक्ट संघर्ष नाही, संघर्ष म्हणजे भांडण येतं अर्थ, बरोबर? आंतरिक विरोध निर्माण झाला की आता मी AI ला कसं जुळवून घेऊ, मला टेन्शन आलंय, इथपर्यंतच आहे अजून, मी डायरेक्ट भांडायला गेलेलो नाहीये. संघर्ष म्हणजे, ठीक आहे, तो आंतरिक विरोध निर्माण झाला. मग आता पुढचा टप्पा काय येईल? डायरेक्ट परात्मता. पुढचा टप्पा काय येईल याच्यात? पुढचा टप्पा काय येईल? एकतर तुम्हाला यांच्यात आंतरिक विरोध झाला, मग आंतरिक विरोध झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? आंतरिक विरोध नंतर पुढचा काय टप्पा येतो? मग आंतरिक, एक्झॅक्टली, आंतरिक विरोध झाला. मग आंतरिक विरोध झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या वर्गाची जाणीव निर्माण झाली, बरोबर? वर्ग जाणीव वाढली तुमची. वर्ग जाणीव AIच्या केसमध्ये वर्ग जाणीव म्हणजे काय? AIच्या केसमध्ये वर्ग जाणीव म्हणजे आर्थिक जाणीव नाहीये. AIच्या केसमध्ये वर्ग जाणीव म्हणजे मला कळलं की मला जमत नाही येते. येते का लक्षात? बरोबर. मग मी काय करेल? मग आजच्या काळात मला तुम्ही सांगा, आजच्या काळात काय, मग ते जे न जमणारे आहेत ते एकत्र येतील आणि ते काय AIच्या विरोधात भांडतील का? नाही. नवीन उत्पादनाची संसाधनं. मग इथेच गडबड होते ना, मार्क्स इथे कमी पडतो ना की प्रत्येक वेळेस आंतरिक विरोध हा संघर्षापर्यंत जात नाही. येते का लक्षात? तेच तर बघितलं ना आपण. प्रत्येक वेळेस जरी वर्गाची जाणीव झालेली असली तरी ती वर्गाची जाणीव झाल्यानंतर तुम्ही एक सोडून दिलं, एक टप्पा. वर्गाची जाणीव झाल्यानंतर सगळ्याच वेळेस, प्रत्येकच वेळेस संघर्षात परिणित होत नाही. बरोबर? का बरं? कारण ही वर्गाची जाणीव करून देणारा कोणीतरी लागेल, बरोबर? ज्याला आपण म्हटलं पिटी बुर्जुआ, बरोबर? कोण होता तो मधला ग्रुप? आठवतोय का? मधला ग्रुप कुठला? भांडवलशाह.
भांडवलदार आणि खाली तुमचे कामगार आणि मधला लघु भांडवलदार पीटी बुर्जवा. तर तो लघु भांडवलदार कुठे? इथे लघु भांडवलदार कोणी नाही. येते का लक्षात? त्याच्यामुळे संघर्ष होत नाही. बरोबर. पण वर्गाची तर जाणीव झाली आहे, पण संघर्ष तर करायचा नाहीये. मग काय? तर मग स्वतःमध्ये बदल करा. येते का लक्षात? बरोबर. मग स्वतःमध्ये बदल केल्यानंतर नवीन संसाधनांची मग हे आता ओल्ड जाईल आणि काय तयार होईल? नवीन सहसंबंध तयार होईल. आणि मग नवीन सहसंबंध आणि नवीन संसाधन हे एकत्रितपणे काम करतील. झालं का? ये हो गया मार्क्स का डिस्कशन विथ AI. हा, आता ते डिस्कशन की सर बदल नाही झाला, याने बदल केला नाही तर मग परात्मता येईल का? 100% येईल परात्मता. का बरं नाही येणार? येईल परात्मता. बरोबर. तो बदल म्हणजे इथून दोन गोष्टी की एकतर बदल, एक तर परात्मता. बरोबर, करेक्ट. या दोन गोष्टी होणार. बरोबर. एलिनेशन होईल. क्लिअर आहे?